हॅलो सखींनो, आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आपल्या चॅनलचं नाव आहे बाई पण भारी। हे नाव तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा। आणि काही दिवसापूर्वी आपले व्हिडिओ येत नव्हते, त्याचं एक कारण असं होतं की आम्ही पहिले जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होतो। आमच्या जॉईंट फॅमिलीमध्ये मोठं कुटुंब होतं, आमचं 20 जणांचं कुटुंब होतं। तर सासू सासऱ्यांनी निर्णय घेतला की आपण इतके दिवस एकत्र होतं, आता ज्याचं त्यांना मी वाटून देत आहे असं म्हणून सासऱ्यांनी सगळ्यांना ज्याचं त्यांना करून दिलेलं आहे। तर माझं हे सामान सगळं आवराआवरीचं काम चालू होतं, त्यामुळे व्हिडिओ शूट करता आले नाही आणि आज मी शूट करत आहे। आणि हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही पूर्ण बघा। तर चॅनलला लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा। आज मी तुम्हाला आमच्या साऊथकडे प्रसिद्ध असलेला मुरमुऱ्यांचा नाश्ता मी तुम्हाला दाखवणार आहे। कारण आमच्या साऊथकडे जास्तच म्हणजे आपला महाराष्ट्रातला पोह्यांचा नाश्ता कसा असतो तसंच हा साऊथचा नाश्ता असतो, ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे। तर नक्कीच आपला हा व्हिडिओ बघूया। आजपासून आपले व्हिडिओ नक्कीच येणार, रोजच येणार, त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा। आज रविवार होता, रविवारच्या दिवशी अमावस्या आली होती, म्हणून मी लादी पुसून घेत आहे। आणि पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकलेलं आहे। हे सर्व टाकून मी फरशी पुसून घेत आहे। आणि इतक्या दिवस माझे व्हिडिओ येत नव्हते, याचे कारण की आम्ही पहिले जॉईंट फॅमिलीमध्ये होतो, नंतर आम्ही वेगळं झालेलो आहे, सगळेच वेगळे झालेले आहेत। खाली आमचे जावा राहतात आणि मी सगळ्यात वरती राहते। 3 मजली घर आहे हे, आणि सगळ्यात वरती मीच राहते आणि खाली जावा राहतात। सासू सासरे पण खालीच आहे। फरशी वगैरे पुसून घेतली, त्यानंतर माझं पण मी आवरून घेतलं आणि इकडे पूजा वगैरे करून घेतली। आणि पूजा कशी झाली नक्कीच कमेंट करून सांगा। आज अमावस्या होती, खूपच वेळ झाला होता पूजा करायला, पण टाईम लागला, सगळं पुसून बिसून घेतला म्हणून उशीर झाला। आणि दरवाजाजवळ अशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे, ती पण सुंदर दिसत आहे। त्यानंतर मी मुरमुऱ्याचा नाश्ता करायला घेतला आणि पहिले मुरमुरे भिजवले। तर मुरमुरे चांगले भिजवून घ्यावे लागतात, तरच ते चांगले येतात। 5-10 मिनटं तरी भिजवून ठेवावे लागतात चांगल्या पाण्यामध्ये, असं मी भिजवून ठेवले। त्याला असं खालीवरती करून चांगलं भिजवून ठेवावे लागतात, तरच ते छान भिजतात। इकडे मुरमुरे भिजवून ठेवले, त्यानंतर हे आपले फुटाणे असतात ना, ते थोडेसे घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। हे असे त्याची पावडर करून घ्यायची। त्यानंतर कढई ठेवली, कढईमध्ये थोडंसं तेल टाकले आणि तेल गरम झाल्यानंतर थोडी जिरा मोहरी आणि कढीपत्ता टाकला। त्यानंतर हिरवी मिरची, कांदा टाकला। कांदा चांगला लालसर होईपर्यंत त्याला असं परतून घेतलं, चांगलं हलवून घेतलं। त्यानंतर टॅमॅटो टाकला। टॅमॅटो पण लवकर विरघळण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं। मीठ टाकल्याने लवकर विरघळतं। त्यानंतर इकडे मुरमुरे चांगले भिजले होते, ते पण काढून घेतले। असे पाणी चांगलं त्याला दाबून पाणी काढून घ्यायचं। मी साऊथमध्ये राहते, तर आमच्या इकडे तेलुगू कन्नडी भाषा बोलली जाते। तर माझ्या मराठीमध्ये तुम्हाला काहीतरी फरक वाटत असेल तर मी त्याची माफी मागते, कारण रोज आम्ही मराठी बोलत नाही, म्हणून काहीतरी अडचण येऊ शकते, त्याच्यासाठी माफी मागते। त्यानंतर इकडे सगळं चांगलं परतून घेतलं। त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि हळद टाकल्यानंतर ते पण खालीवरती असं करून घेतलं। ते चांगलं विरघळल्यानंतर
हळदीचा वास येऊ नये असं आपण परतून घ्यायचं. त्यानंतर इथं काढलेले सगळे मुरमुरे त्याच्यामध्ये टाकले. मुरमुरे टाकले आणि ते त्यानंतर खालीवरती करून घेतले. आमच्या साऊथकडे मराठीमध्ये याला मुरमुरेच म्हणतात. काही ठिकाणी याला शालीमार पण म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा चांगला खालीवरती करून झाल्यानंतर थोडंसं 2 मिनटासाठी याला गरम होऊ द्यायचं. त्यावरती झाकण ठेवायचं. 2 मिनटं झाले की झाकण काढून घ्यायचं. परत एकदा खालीवरती करून घ्यायचं. थोडंसं गरम होईपर्यंत खालीवरती करत राहायचं. मस्त खालीवरती झाल्यानंतर मस्त मूठभर अशी कोथिंबीर टाकायची वरती. ती पण अशी खालीवरती करून घ्यायची. आणि त्यानंतर कोथिंबीर टाकल्यानं चांगलंच म्हणजे त्याची चव चांगलीच येते. त्यानंतर आपण ती फुटाण्याची पावडर केली होती ती पण त्याच्यात टाकून घ्यायची आणि ती पण खालीवरती करून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा. तर खूपच छान लागते ही आणि तुम्हाला पण आवडेल अशी एकदा करून बघा. आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी नाश्ता करून घेतला. माझ्या मुलींना त्यांना सगळ्यांना नाश्ता दिला. त्यानंतर मी पण नाश्ता करून घेतला. सेम पोह्यांसारखाच असतो हा नाश्ता. तसंच जेमतेम तसंच बनवायचा असतो, पण थोडंसं वेगळा असतो. पण तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. इथं मी सगळ्यांना नाश्ता दिला. त्यानंतर सगळ्यांनी नाश्ता करून घेतला. मुरमुऱ्यांचा नाश्ता खूपच छान झाला होता. आणि नाश्ता झाल्यानंतर मला चहा प्यायची सवय आहे, पण मी एकटीच चहा पीत असते घरामध्ये आणि म्हणून मी माझ्यासाठी चहा ठेवला. आणि नाश्ता झाल्यानंतर लगेच म्हणजे चहा घ्यावासाच वाटतो आणि नाश्ता झाल्यानंतर चहा घेतला तर तर माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अजून एक ब्लॉग सोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय.